नंबर. आता काय एवढे पैसे ते बोलले की प्रत्येक डायव्हर्जनवरती एक गार्ड असणार आहे, पण बॉस इथं कुठलाच गार्ड नाही. 1000 रुपये गेलं तुमचं मत काय? समाधान प्लीज. आम्ही पण गड संवर्धन करतो सरळ काळावरती. ओके, अशी लूट कधी करत. आपल्याला ब्रिज वरून जायचं तर ब्रिज बघा. ओ गाडी काका 200 वापस द्या. बॉस आम्हाला रस्ता भेटत नाही. मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर लास्ट संडेला पण कालमांडवी बीचला गेलेलो. आज आपण आता देवकुंडला खोपोलीला. तर बॉस आत्ता वाजले 5 आणि मी निघालो आहे. माझ्यासोबत आज समाधान आहे, किरण आहे, अभय आणि सिद्धेश गायकवाड. आम्ही 5 जण जाणार आहेत, 3 बाईक घेऊन. आज म्हणजे बाईक घेऊन जातो आहे. सो मजा येणार आहे आपण राईडला. चला भेटू. आपण सगळे जमलेत बॉयज. जोश आहे का? यस, बरोबर आहे. तर आपण आज सगळे जमलो तिथे. हे बघा मागं गाड्या वगैरे लागल्यात आणि सगळे आलेत आपले तयार होऊन. तर आपण आता इथं स्टार्ट करणार आहे. इथून आपल्या ट्रिपचा आरंभ करतोय. तर आपण इथे नारळ फोडतोय भाई, कारण मागची खूप प्रॉब्लेम चालू होते. सो आम्ही यावेळी नारळ फोडून करतोय. फोड नारळ बॉस. हा चला, आपल्याला नारळ वगैरे फोडून झालेलं आहे. तो आपण आता डायरेक्ट जातो तिकडे. पण आधी आपण पेट्रोल भरूया बाईकमध्ये. बाईक पेट्रोल भरल्यानंतर मग आपण डायरेक्ट देवकुंडच्या साईडला आपण डेस्टिनेशनवरती जायचं. स्टार्ट करणार आपली राईड. बस हाऊ दे जोश. आपण आपल्याला राईड स्टार्ट केलेली आहे. सगळे आपण चाललोय आपल्या देवकुंडला. आपण मॅप वगैरे लावलेलं आहे सगळं. तर यार लास्ट टाइमला आपण कालमांडवी बीचला गेलो. तिकडे पण जाताना पण यार खूप मजा आलेली. फक्त आपल्याला रोड करून म्हणजे टायमिंग करण्याची थोडं लांब पडलं जायला. आणि आता पण आपण जायचं ट्राय करतोय. टोटल 2 तास 49 मिनिटं दाखवतोय. आता आपल्याला जायला किती टाइम लागतोय ते, पण थोडा आधी आरामातच जाऊ. थोडं पेट्रोल नाही, पेट्रोल भरायला लागणार आहे आधी. पेट्रोल पंप शोधा लागणार, कारण आता सकाळीच निघाला तर पेट्रोल पंप पण थोडे म्हणजे कदाचित मोजकेच चालू असणार आहे. तर आपण आता उरलेला आलो आहे आणि पेट्रोल वगैरे भरलं आहे गाडीमध्ये. आपण आता चेंबूर मार्गे पनवेल करत आपण आता जाणार आहे. तो देवकुंड इथून आता मला 127 किलोमीटर दाखवतोय. आणि यार भाऊ किरण सगळे फटका बसला. हा, ट्रॅफिकवाल्याने थांबवलं त्याला. ते इन्शुरन्स नव्हता त्यामुळे. तो थोडं म्हणजे अडचण आली आमच्या राईडमध्ये. तर तो का आम्ही त्या सगळी विचारून आम्ही आता परत आमच्या राईडकडे चाललो आहे. तो कसं काय मनामध्ये नव्हतं, आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशनला. तो त्याला आपण भेटू मध्ये आपण जे काय तुम्हाला जे स्पॉट्स वगैरे असतील ते मी तुम्हाला दाखवीन. कसं जायचं ते पण तुम्हाला सांगेन. चला, आत्ता आपण आलो अशा ठिकाणी. आपण चेंबूर क्रॉस केला, आपण आता मानपूरला आलो आहे. समोरचा व्ह्यू बघा यार, एक नंबर आहे. एक नंबर आहे, क्लास आहे. रंग आणतोय एक नंबर भावा. आपण आता पनवेलला, आपण आता मानपूरला आहेत. मानपूरवरनं आपण मग पनवेलला जाऊ. पनवेलला मग आपण मग खोपोली असं करत आपण डायरेक्ट तिकडे जाऊ. बॉस क्या व्यू है यार, क्लास, एक नंबर. आय लाईक इट. मध्ये तर आता काय प्रॉब्लेम तर नाही आहे. आय होप की पुढे मग प्रॉब्लेम नको माझ्या बाईकमध्ये. ही तेव्हा चरणी प्रार्थना असेल माझी. ही राईड नीट जाऊ, नीट येऊ. आपण आता वाशीच्या ओल्ड ब्रिजला आलोय. वाशी ब्रिजला आपण आता वाशी ब्रिजला आलोय. तुम्ही बघू शकता समोरचा व्ह्यू वगैरे. पण मॉर्निंगचे आता वाजलेत 6 वाजलेत. आणि आपण आता वाशी ब्रिजला आहेत.
क्लासी फील येते, क्लासी काही बोला, एक नंबर आला फील आहे. आरामात जाऊया, माझा अर्धा तुला प्रॉब्लेम झाला, तुम्ही ओव्हरटेक मारू शकत. सर आपण पनवेलला जाऊ, 10 मिनिटामध्ये आपण पनवेलला पोचू. आणि हे आपले तिघे जण रायडर, आणि आत्ताच भाऊने एक कावासाकी गेली ZX. बॉस ZX गेली, ZX. काय काम कर तो बघा यार, सनराईज होतोय. बाई बाई भारी वाटतं यार सनराईज होताना दिसताना. आय थिंक हा टायर हलकं मागचं, माझ्या टायर मध्ये हवा गेली की काय. असं ते आपण आता आलो इकडे, पनवेलला आलोय आपण आता. यार मजा येते, भारी फील येतोय सकाळी सकाळी जर राईडला जायचं. संडे यार काय खास आहे बॉस, संडे राईड, मॉर्निंग राईड. हो क्लासी, एकदम क्लासी, माहिती आहे का. चलो आता भूक पण लागायला लागली आहे, आता आपण कुठे चहा नाश्त्याचं स्टॉल बघू. आपण आता पनवेल क्रॉस केलेलं आहे, आपण अशा ठिकाणी आलो आहे. म्हणजे आपण पनवेलमध्येच आहेत, पण आपण पनवेलच्या म्हणजे एंडिंगला आलो आहे. सो भाई आपण आपल्याला आता जास्तीत जास्त 1 तास 58 मिनिटं दाखवतात आहेत. इथून 93 किलोमीटर आहेत दाखवत आहे असं आम्हाला, म्हणजे मॅपवर दाखवत आहे असं 98 किलोमीटर. 2 रस्ते येतात, एक तुम्ही खालपूर खोपोलीवरनं जाऊ शकता, किंवा तुम्ही पेनवरनं पण जाऊ शकता. पेन वगैरे तुम्ही तिकडून पण जाऊ शकता. तर माझ्यामध्ये जर तुम्ही वगैरे गेलात तर तुम्हाला खालापूरवरनं तुम्हाला बेस्ट वाटेल, म्हणजे बेस्ट राहील, इझी राहील. आम्ही ज्या टायमिंगमध्ये आलो आहे त्या टाईममध्ये, म्हणजे आम्ही आतापर्यंत ॲक्युरेट टाईममध्ये आहेत. अजून जर नंतर पुढे कसं आहे ते आम्हाला माहीत नाही, बट तुम्ही जर येत असेल तुम्ही खालापूरवरनं येऊ शकता, तोच तुम्हाला बेस्ट रूट राहील. पनवेलवर तुमचे 10-20 किलोमीटर एक्स्ट्रा पडतात, खालापूरवरून तुम्हाला 10-20 किलोमीटर कमी पडतात. बॉस यार आम्ही आलो अशा ठिकाणी, इकडे सनराईज होतोय, आणि इकडे यांच्या समोरचा व्ह्यू बघा, क्लास आहे. बाकी काय हो डॉमिनर भाई एकदम खतरनाक आला रे, काय बोला. मुंबई पुणे स्क्रिप्ट हायवे इकडे आहे. तो 390 यार, ही पण गाडी आवडती गाडी आहे माझी बस. पण सध्या तरी मी डॉमिनर लक्ष द्यायला आहे, तसं घेणार तर मी डॉमिनरच आहे बाय द वे, तसं बघायला गेलात तर. रोड किती जाम आहे बॉस. आम्ही तिथे चहा प्यायला थांबलोय सगळेजण. आमचा नेहमीचा स्पॉट आहे, जेव्हा मी ह्या रूटला येतो लोणावळा गेला तर आमचा हा स्पॉट असतो चहा पिण्याचा. हे बघा इकडे आम्ही थांबलोय, नाश्ता काय भेटत नाही, फक्त आम्ही चहा पिऊनच जाणार आहे. हे बाई पण टाइम टू टाइम आहेत, आम्ही टायमिंग मध्ये इथं आलो आम्ही. चला तर आपली चहा पिऊन वगैरे झाली आहे, तर आपण आता आलो असल्या ठिकाणी. यार बाई यार रोड बघा ना यार, काय स्मूथ आहे, एकदम क्लीन आहे यार रोड, एकदम भारीवाला वाटतं, फील येतोय. आपल्या इथून आता 80 किलोमीटर आहे, म्हणजे 1-1.5 तास तरी आपल्याला लागेल जायला. ओ हो बाई साहेब, काय रोड आहे यार, एक्सप्रेस. आपले 2 बाईक तिकडे पुढे आहेत, 1-2, आणि ऑलमोस्ट सगळे रायडर लोकच चालले आहेत. 1250 वगैरे सगळ्या बघायला भेटल्यात गाड्या. एक नंबर वाटतं चहा, म्हणजे चहाच पियाला फक्त, अजून नाश्ता काय करायला भेटला नाही कुठे. आता डायरेक्ट तिकडे गेला तर गावामध्ये बघू काय चहा नाश्ता वगैरे भेटतोय का कुठे. रसायनी आपलं
खोपोलीवरनं जायचं नाही, कालापूरवरनं जायचंय. ओ माय गॉड, ही ट्रेन 390. ओ बहुत क्लास रोड आहे, एकदम क्लास वाले. काय रोड आहे यार, एक नंबर. आता काय गावाच्या इथून आपल्याला वरती ट्रेक करायचं आहे यार. इथं सुपर बाईक असेल तर विचार करा बॉस. या रोडला तुम्ही तुमची ड्रीम बाईक आणि तुझी स्पीड मला कमेंट करून सांगा बॉस. क्लास गाड्या येऊ दे पुढे, येऊ दे पुढे, येऊ दे पुढे. ओ भाई साहब, ओ भाई साहब, आधी नाही. साऊंड आहे बरं, साऊंड आहे. आलो आता इकडे स्टार्टिंगला एंट्री केली तर 100 रुपये ग्रामपंचायतीची 100 रुपये एंट्री आहे. त्यानंतर इथं सेकंड चेक पॉईंटवर आपण आलो, इथून आपला ट्रॅक चालू होणार आहे. इथं आपल्याला पर पर्सन 200 रुपये, तर असे 1000 रुपये. 5 माणसं आम्ही होतो तर आता ते थोडी इन्स्ट्रक्शन देतील, ते आपण बघूया काय आहे ते. नंबर आहे मेम, एंट्री नंबर आहे P19. हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. P19 हा कुठे कामाला येईल थोड्या वेळात सांगतो, पहिले ट्रेकची थोडी माहिती देतो. अप अँड डाऊन टोटल 12 किलोमीटरचा ट्रेक आहे. 6 किलोमीटरहून आपल्याला चालत जायचे, 6 किलोमीटर चालत यायचे. मध्ये 2 छोटे ओढे लागतात, 2 मोठे नदीपात्र लागतात. 4 ठिकाणी ब्रिज बांधलेले आहेत. 2 लाकडी ब्रिज आहेत, 2 लोखंडी ब्रिज आहेत. ठीक आहे, तर ब्रिजचाच वापर करायचा. आता पाणी नाहीये त्यामुळे तुम्ही लाकडी ब्रिजच्या इथून खालून जाऊ शकता, बट जिथे लोखंडी ब्रिज आहेत तिथे लोखंडी ब्रिजचा वापर करायचा. आतमध्ये गाईड उभे असतील, त्यांचे जे काही इन्स्ट्रक्शन तिथे फॉलो करायचे. ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे, बरेचसे ऍक्सिडेंट आतमध्ये झालेले आहेत. ठीक आहे, ते अवॉइड करण्यासाठीच आपले गाईड उभे आहेत. आपण आता जिथे चाललोय देवकुंडला, तो खूप खोल धबधबा आहे, तिथे तर अजून भेटलेलं नाहीये. ठीक आहे, तो तिथे स्विम वगैरे करताना आपण एक रोप लावलेली आहे. त्या रोपच्या अलीकडेच आपल्याला पोहायचंय, फोटोज काढायचे, जे काही आपल्या ऍक्टिव्हिटी असतील ते करायचे. रोपच्या पुढे जायचं नाहीये. आता आपण उभे आहोत पार्टनर्स पार्किंग. आपल्या रिटर्न पण परत ह्याच पार्किंगला यायचंय, कारण की डॅमच्या ऑपोजिट साईडने एक पार्किंग आहे, त्याचं नाव आहे भीरा पार्किंग. तर पार्टनर्स पार्किंगला येण्यासाठी काय करावं लागतं, देवकुंड बघितल्यावरती जेव्हा आपण रिटर्न ट्रेक चालू करतो, आपल्याला हिरव्या रंगाचा एक फॉरेस्टचा ब्रिज लागतो, लोखंडी ब्रिज. तो ब्रिज क्रॉस केल्यावरती 10 ते 15 मिनिटं चालल्यानंतर एक डायव्हर्जन येतो, म्हणजे आपल्याला एक स्लाइट राईड घ्यायला लागतो. एक रस्ता जो सरळ चालला आणि एक राईड घ्यायचा. तिथे हॉटेल वगैरे आहेत, ते तुम्हाला लक्षात येईल. आपले गाईड पण तिथे उभे असते. ते गाईड तुम्हाला तुमचा ग्रुप नंबर विचारतील किंवा कुठून आला. तर P90 हा तुमचा ग्रुप नंबर आहे. किंवा पार्टनर्स पार्किंग वरून आलोय तेव्हा तिकडे जायचं एवढं बोललात तरी गाईड तुम्हाला तिथून गाईड करतो. आता जाताना आपण ज्या झुलत्या पुलावरून जाणार आहोत, रिटर्न पण त्याच झुलत्या पुलावरून यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आतमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम झाला तर गाईड आहेत, त्यांना तुम्ही ते तुम्हाला हेल्प करू शकता. ठीक आहे, ट्रेक स्टार्ट करायचं. तर आपल्या आता ट्रेक स्टार्ट झाले बॉस. बुक घेऊया, ट्रेक स्टार्ट झाले म्हणजे यार एक 100-200 एक गोष्ट ठीक आहे. जेव्हा मी कालमांडूला गेलेलो तेव्हा आमचे 120 रुपये काम झालेलं बॉस, खरं सांगतोय. आंघोळ करून आम्हाला लाईफ जॅकेट पण भेटले होते, गाड पण फ्री होते.
सरळ सरळ आम्हाला भिकारी केलंय. आता आम्ही असंच चालत राहू दिवसभर. आता आम्ही जेवलो पण नाही. तर आपले आता देवकुंडची ट्रॅक चालू झाले. जाणे 6 किलोमीटर, येणं 6 किलोमीटरचे 12 किलोमीटर. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिली आपल्याला, तर ती मी व्हिडिओ मध्ये टाकीन, तुम्ही ती बघा. इथं प्रत्येक ह्याला गाईड असणार आहे, तुम्हाला दाखवायला रोड कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे ते. ऊन पण जास्त आहे, बघूया आता किती वेळ जायला होतं वरती. चला बॉस, आर यू एक्साइटेड फॉर देवकुंड? समाधान ट्रॅकर, समाधान ट्रॅकर 1000 रुपये गेलं तुमचं मत काय? समाधान प्लीज. आम्ही पण गड संवर्धन करतो सरळ काळावरती. ओके, अशी लूट कधी करत नाही. ठीक आहे, यांची पण काय ते मजबूर असेल, मी फंड वगैरे भेटला नसेल, ओके. तेवढ्यापुरतं त्यांनी फंड गोळा पोहोचतो पण करावं, लूट थांबवावी. परिस्थिती आणावी नाही. ते भरपूर फी ठीक आहे, 2-3 ठिकाणी फी घेतली. चला इकडे जायचं ना आपल्याला, इकडे जायचं, इकडून आपल्याला वर जायचंय. चलो बॉस, आपल्याला ब्रिज वरून जायचं. तर ब्रिज बघा. ओ गाडी काका 200 वापस द्या. इकडून ब्रिज आहे आणि यार पाणी कुठे आहे? पावसात ना 200 घेतलं पाहिजे ते. आपल्या इकडून जायचं, हा इकडे रोड आहे. नक्की 200 रुपये झोपायला घेतले का? एवढे पैसे ते बोलले की प्रत्येक डायव्हर्जन वरती एक गार्ड असणार आहे, पण बॉस इथं कुठलाच गार्ड नाही. आम्ही म्हणजे कुठल्या रस्त्याचं आम्हालाच माहित नाही. 1 मिनिट, हे बघा, हे आम्ही असल्या जंगलातून जातोय. आता कुठून कसं जायचंय हे समजा. बघू आता, गाईड पुढे दिसतोय का? जंगल ट्रेक बॉस, बेकार फिलिंग आहे. आवाज सॉरी काम कर पण दमला राहा. ये फर्स्ट टाइम और लास्ट टाइम. देवकुंड भोसळत गेला. नेक्स्ट टाइम कॅन्सल बॉस, देवकुंड कॅन्सल. बॉस आम्हाला रस्ता भेटत नाही. रस्ता कुठे आहे? नक्की वरती चालले, खाली चालले. गाईड नाहीत, पण इथे बोलले ते गाईड असतील. गाईड कोण नाही. आम्ही सगळे चाललो आता. बॉस जवळ आलं थोडं. किती जण भेटले बघा आम्हाला सोबत, हे बघा. आणि आता आपल्याला रानमेवा भेटलाय बघा, करवंद पिकलेली. आणि सगळे रानमेव्याचा आनंद घेत आहे बघा. गायकवाड बघा करवंद खातोय. अतिशय बेकार. गायकवाड करवंद खाते, गायकवाड करवंद खाते. नाही कुत्रे. इथून आपल्याला लोखंडी ब्रिज वरून जायचं आहे. अजून इथून अर्धा तास आहे. सगळ्यांची व्हिडिओ का भरपूर आहे. एकत्र जाताना का माझा बजेट परवडत नाही ना तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, हल्लं तर चालेल, फक्त खालची दगड फोडू नका. होय होय, मासे घाबरतील. बॉस एकदम क्लास बघा. हे आता जरा काय वाटलं ना, आता थोडं काहीतरी ॲडव्हेंचर वाटलं. जुगू 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 जुगू. ये ब्रिज इतना हिल क्यों रहा है? खूप डेंजर आहे, रिस्की आहे. रिस्की आहे ब्रिज, बहुत रिस्की ब्रिज आहे यार. हे तर बेकार एक्सपिरियन्स, बेकार आहे ब्रिजचं. बस काही म्हणा, पण मज्जा येते, परत मज्जा येते. टुकू हलवत आहेत.
तर आता मी आलो आहे तसं मी रस्ता चुकलेलो, दुसऱ्या रोडला गेलेलो, वरून खाली परत आल्यानंतर परफेक्ट रोडला आलो आहे. भाई बेकार दम लागलाय बेकार. 1 मिनिट तुम्हाला मी थांबले ते व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा व्ह्यू आहे डॅम इथे, हा डॅम आहे आणि आपल्याला इकडे जायचं पुढे. इकडून आलो आपण मागून इकडे. मग अशा मी रस्ता चुकलो बॉस, तर बेकार सीन. चलो पोहोचलेलो आम्ही थोडं मुश्किलीनंतर. बॉस आता आमचं पोहून वगैरे झालेलं आहे, सगळेजण तयारी करतात, कपडे चेंज करतात आणि जाम बेकार एक्सपिरियन्स होता. बाहेर ट्रॅव्हलिंग वाटलं नाही, पण बेंच येणं बेंच बेकार फाटले व्हायच लय बेकार वरती चालवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. बघा देवकुंड, आता पाऊस नाही म्हणून इकडं देवकुंड आहे, सगळं पाणी एकदम गारगार आहे. भेंडी हे बघा वरून पडतंय. झालं आंघोळ वगैरे करून आता आम्ही सगळे निघतोय घरी जायला. लेट झालंय, भूक पण लागले. खाली जाऊन बघतो तुम्ही खायला भेटतंय. काही एकटा जाणार खाली जायला, एकटा काही जास्तच लागेल वाटतं बेंचेस खाली जायला. ठीक आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आता पालीला थांबलोय. आता 3:15 वाजलेत आणि यार खूप बेकार अवस्था झाली आणि आता भूक लागले. आम्ही खायला थांबलोय, जेवण ऑर्डर केलंय. तर आता मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही प्रॉपर काल देवकुंडच्या इथे तुम्ही एंट्री कराल तर ग्रामपंचायत 100 रुपये पावती तुम्हाला फाडायला लागते. त्यानंतर तुम्ही नेक्स्टला गेलात की तुम्हाला मग पार्किंग चार्जेस पर पर्सन 30 रुपये, पर गाडी 30 रुपये. त्यानंतर तुम्हाला मग ते गाडी चार्ज वगैरे काय ना काय पर पर्सन 200 रुपये. जेवढे तुम्ही पर्सन असेल तेवढे तुम्हाला 200 प्रमाणे तुम्हाला तिथं पैसे द्यावे लागतात. आणि बॉस ट्रॅकिंग खूप आहे, स्वतःचे फोटो पाठवले. ट्रॅकिंग खूप आहे. जो ट्रॅक करू शकतो त्यांनीच या. माझ्या तर हातमान नसेल, हालत बेकार झाली, गाडीत चालायची पण ताकद नाही. चला मग बाकी आपण नंतर बघू.